अर्थ होता. कबीर महाराज म्हणतात की जने जने सब कोई कहे नामदेव की दासी, पंकज कबीरा सुन लो साधु सब संतन की काशी. जने तू म्हणते मी नामदेवाची दासी आहे, सारं जगत तुला नामदेवाची दासी म्हणूनच ओळखतं, पण मी तर म्हणतो की साऱ्या संतांची तू काशी आहे. म्हणजे सर्व संतांनी यावं तुझ्या पायावर लोळून घ्यावे. हा प्रसंग तेव्हाच आहे की ज्या वेळेला जनाबाईची कीर्ती ऐकली कबीर महाराजाने. कबीर महाराज राहत होते काशीला आणि जनाबाई राहत होत्या पंढरपूरला, गोपाळपूरला राहत होत्या. कारण जनाबाईला 700 वर्ष होऊन गेले. भगवंतानं नाम जनाबाईची वाकड पांघरली होती, थंडी लागत होती ना, थंडीचे दिवस होते तेव्हा जनाबाई ज्या वेळेला त्या तळंगडाला बसायच्या. सुंदर माझे जाते तेव्हा भगवान यायचे ना. आणि थंडीच्या दिवसांमध्ये भगवान आले म्हणून जनाबाईला असं वाटत होतं की प्रभूला थंडी वाटत असेल ना, म्हणून वाकड घातली होती ना अंगावर त्यांच्या. आणि जेव्हा मग त्या दळण दळायचे आहे तर मग भगवान काय म्हणाले, जनाबाई म्हणते प्रभू असं मुक्या मुक्या दळण दळणं जरा बोर होतं ना, मग तुझं काय म्हणणं आहे तर आपण ओव्या म्हणू, ओव्या गाऊ कौतुक तू हेरे बा विठ्ठला. मग म्हणे तू म्हणे मी अगोदर म्हणते तू मग मागून म्हणतो माझ्या, म्हणजे काय हरकत नाही. तर जनाबाई काय म्हणाली, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. म्हणून म्हणे काय म्हणते, पांडुरंग माझा पिता. यात पांडुरंग हात म्हणते पांडुरंग माझा बाप, पांडुरंग माझा पिता. बरं हरकत नाही, आपण आपला बाप होऊ शकतो, त्याच्यात काही तेवढा फरक पडत नाही. पण पुढे जनाबाई काय म्हणते, रखमाबाई आमची माता, रखमाबाई आमची माता. रखमाबाई आमची माता. तर आई म्हणते रखमाबाई आमची माता. रखमाबाई याची बायको, याची माता लागते का? बायकोने माता नसते म्हणतायत. बाकी बायको सोडून पत्नी सोडून साऱ्या जगातल्या स्त्रियांना माता म्हणावं. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवाद आत्मव सर्वभूतेषु ये पश्यति स पश्यति. दुसऱ्याचं धन मृतिके समान मानावं आणि पर स्त्रीला माते समान मानावं. उठलं पण बायकोला माता नाही म्हणतात. कालिदासानं आपल्या बायकोले आई आई म्हणून हाक मारत. तुला फोटो फिरलं. आणि एक राजकन्या होती, ते कोणताही तिला पोरगा पाहिलाय का ते नापासच करे, असाच आणि थोतासाचा. शेवटी राजा कंटाळून गेला. राजा प्रधानाला काय म्हणतो, माझ्या मुली करता तिच्या पसंतीचा असा वर शोधून आणा. तो प्रधान जे जे वर आणि ते काही ना काहीतरी त्याच्यामध्ये खोड काढीच. शेवटी प्रधानाला तो चिडून गेला. मग तिने काय केलं, एक धनगराचा पोरगा पकडला. त्याला सांगितलं का तू बोलायचं काहीच नाही, फक्त मी म्हणतो तसं वागायचं, तुला राजकन्या भेटून देतो. त्याला साधू चालले, द्वादश पिढे, अंगावर मस्त भगवे कपडे, बाकीचे 5-6 जण आणखी जमा केले.
आणि घोड्या तुळशीच्या माळा वगैरे यांचा बुवाजी तर म्हणे हे मोठे साधू पुरुष आहे, फार विद्वान पुरुष आहे ते, आणि हे यांचे शिष्य आहे, सेवक आहे. राजकन्याला वाटलं एक तर पाहायला व्यवस्थित आहे आणि शिवाय विद्वान आहे. तिने याला वरलं. वरल्यानंतर जेव्हा घरी आले तेव्हा तिथे लक्षात आलं की आपला नवरा एकदम ढबूत आहे. पण करणार काय? मग तिने सांगितलं म्हणजे तुम्ही जगदंबेची आराधना करा. आणि मग हा कालिदास, त्याचं नाव दुसरंच होतं बरं, वनामध्ये गेला आणि महाकालीची उपासना करायला लागला. आणि वनात गेल्यानंतर तो मामा जगदंबेला आळतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. याते सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्ते 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 नमो नमः. आदि सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्ते 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 सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्ते 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 नमो नमः. आदि सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वनामध्ये जाऊन हा जगदंबेला आळतो महाकालीला. महाकाली प्रसन्न झाली आणि महाकालीच्या कृपेने कालिदास महान विद्वान बनले. महाविद्वान भोजराजाच्या पदरी होते ना कालिदास. ते स्वतःला त्यांचं ते मूळ नाव कोणतं होतं हे नाही तिथे वर्णन, परंतु जेव्हापासून कालीचा साक्षात्कार झाला आणि मामा जगदंबेने त्यांना साक्षात दर्शन दिलं तेव्हा ते स्वतःला कालिदास म्हणून घ्यायला लागले. आणि जिकडे पाहिजे तिकडे सगळ्या स्त्रिया त्याला काली स्वरूप जगदंबेचं स्वरूप दिसायला लागल्या. घरी आल्यानंतर आईला त्यांच्या पत्नीलाही ते आईच म्हणायला लागले. अहो म्हणे मी तुमची बायको आहे, बाकीच्या सगळ्या स्त्रियाला आई म्हणा तुम्ही. म्हणा नाही नाही तू माझी आईच. शेवटी तिला बरं कसं वाटत, तिनं शाप दिला तुम्हाला एका स्त्रीच्याच हातानं मरण येणार. शेवटी कालिदासाला एका स्त्रीच्या हातानं मरण आलं होतं. ते कसं आलं ते मी सांगा. विठ्ठल पत्नीला माता म्हणा, पण माता असते ते जेवण वाढते त्या वेळेला ती माता असते. समजलं ना. म्हणजे असं म्हटलेलं आहे ना, भोजेषु माता शयनेषु रंभा कार्येषु मंत्री करणेषु दासी. भोजेषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री.